नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 28 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, उद्या 1 मार्च पासून राज्यामध्ये कशा पद्धतीचे हवामान असेल, अ, कशा पद्धतीने तापमान वाढ होणार आहे, पावसाच्या ॲक्टिव्हिटीज काही आहेत का? या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी उत्तरेकडे हिमालयात अजूनही WD सक्रिय आहे. परंतु या WDचा म्हणावा तितकासा असर हा राज्यावर थंडीच्या रूपानं होत नाही. सकाळी पहाटची थंडी सध्या राज्यामध्ये जाणवते. रात्रीची थंडी राज्यात जाणवते उत्तरेकडनं. हा एक WD मित्रांनो येणाऱ्या 3-4 तारखेमध्ये या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. अशा रीतीनं हे आहे. सध्या जी या ठिकाणी चक्राकार परिस्थिती पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी होती, ती आता नष्ट झालेली आहे. बंगालच्या उपसागरात कुठेही सध्या सिस्टीम नाही. त्यामुळे मित्रांनो, राज्यामध्ये जरी सिस्टीम नसेल तरी ढगाळलेलं हवामान अधूनमधून असेल आणि या ढगाळलेल्या परिस्थितीमुळे राज्यात तापमानाचा पारा वाढणार आहे. मित्रांनो, राज्यात विखुरलेल्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती राहील. फार मोठी ढगाळ परिस्थिती राहणार नाही आणि पावसाचा कुठेही ॲक्टिव्हिटीज किंवा पाऊस कुठेही नाही, या मॉडेलनुसार आपल्याला IMDच्या स्पष्ट होते. त्यानंतर मित्रांनो, राज्याचं हे ACMWFचं मॉडेल आहे मित्रांनो. या मॉडेलवरून आपल्याला असं लक्षात येतं, की राज्यामध्ये तापमानाचा पारा 1 तारखेपासून हा तापमानाचा आलेख वाढत जाणार आहे. येणाऱ्या पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या मोठ्या प्रमाणावर तापमान महाराष्ट्रात निर्माण होईल. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तापमानाचा पारा आपल्याला वाढलेला दिसेल. जवळपास महाराष्ट्राच्या नागपूर साईडला, अमरावती साईडला, या भागात विदर्भामध्ये तापमानाचा पारा हा 40 पार होण्याची शक्यता आहे मार्चमध्येच. कशा पद्धतीने तापमान राज्यात आहे मित्रांनो, या मॉडेलनुसार नागपूर हे 36 डिग्री आहे. मुंबईसारख्या शहराचं तापमान सुद्धा 31 डिग्रीवर चाललेलं आहे आणि संपूर्ण हैदराबाद असेल, तेलंगणा असेल, या भागात सध्या हीट वेव्ह चालू आहे. ती महाराष्ट्रात सुद्धा 1 तारखेच्या नंतर सक्रिय होणार आहे. यात कुठेही दुमत नाही. मित्रांनो, देशातील काही प्रमुख तापमान कसे होते त्या संदर्भातला हा आलेख आहे. आपण जर देशातील टॉपच्या 10 शहराची तापमान जर पाहिली तर सातत्याने मित्रांनो, या ठिकाणी नेल्लोर असेल, नरसापूर असेल, अमरावती 35.4 डिग्री म्हणजे जवळपास 36 डिग्रीवर अमरावतीचं तापमान गेलेलं आहे. नागपूरचं त्या आहे, नंदियाल आहे, नंदीग्राम आहे, तिरुपती आहे, कर्नूल आहे, कडप्पा आहे आणि अनंतपूर 37.1 तापमान. म्हणजे आपण जर पाहिलं तर ही सर्व जी राज्य आहेत ही तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधील आहेत. या भागात तापमानाचा पारा हा दिवसागणिक चढत राहणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो साधारणतः 8 मार्चपर्यंत तापमानाचा पारा हा 40 पार होणार आहे. त्या संदर्भातले सुद्धा आलेख, त्या संदर्भातली सुद्धा माहिती व भारतीय हवामान विभागाकडनं आपल्याला प्राप्त झालेली आहे. बहुतांश मित्रांनो, हे 5 मार्चपर्यंतचा तापमानाचा नकाशा आहे. आपण यावर जर नजर टाकली, 34 पार म्हणजे 40 पर्यंत तापमान संपूर्ण भारत हा गुलाबी कलरमध्ये दिसत आहे. फक्त उत्तरेकडे जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये विशेषतः जम्मू काश्मीर असेल, मैदानी भाग असेल, दिल्लीचा सुद्धा भाग तापमान आहे. या भागात आपल्याला थंडी दिसेल. इतरत्र कुठेही महाराष्ट्रात, राज्यात थंडी राहणार नाही. आता 1 मार्चपासून तापमान हे सातत्याने वाढत जाणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, मार्च महिना हा शेतीच्या कापणीसाठी अतिशय उत्तम महिना ठरणार आहे. मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यासारख्या रिजनमध्ये गव्हाचे उत्तम पीक आलेले आहे, हरभरा आहे, ज्वारी आहे, इतर बी काही पिकं आहेत. यामध्ये टरबूज असतील, इतर फळपिकं असतील. या सर्व पिकांची कापणी
या मार्चमध्ये व्यवस्थित होणार आहे. मित्रांनो, ही कापणी आपण 13 मार्चपर्यंत कंप्लीट करावी. 13 मार्च ते 17 मार्च या दरम्यान मित्रांनो बंगालच्या उपसागरात पुन्हा एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होण्याची शक्यता आहे. कारण एमजीओ फेज हा अ, मित्रांनो हिंदी महासागरात येत आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरात 13 मार्च ते 17 मार्चच्या दरम्यान लो प्रेशर सिस्टीम विकसित होईल आणि त्याचा परिणाम 20 मार्च पासून मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रात ढगाळलेलं हवामान आणि परत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसणार आहेत. हे जर आपण एप्रिलपर्यंत जर गेलो तर मित्रांनो एप्रिलमध्ये निश्चित या वर्षीचा एप्रिल हा आतापर्यंतच्या एप्रिलमधील सर्वात गडगडाटी वादळाचा एप्रिल असेल. मोठ्या प्रमाणावर अवकाळीच्या ऍक्टिव्हिटीज या एप्रिलमध्ये असतील. त्यामुळं या पार्श्वभूमीवर मित्रांनो अगदी आपली शेतीची कामं कापणीची 20 मार्चच्या आत करून घ्यावीत. एवढीच या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.